रामकृष्ण हरी तथा नमस्कार बंधू भगिनींनो। संत गोरोबा काका यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या जीवन चरित्रावरती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रकाश टाकणार आहोत। तत्पूर्वी गोरोबा काका यांच्या प्रतिमेला आणि विचारांना सर्वप्रथम मी मनपूर्वक अभिवादन करतो आणि रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्व श्रोते मायबापांचं मनपूर्वक स्वागत करतो। चैत्र वद्य त्रयोदशी हा संत गोरोबा काका यांचा पुण्यतिथीचा दिवस आहे। उत्तम वैराग्य, कृतिशील स्वभाव आणि स्वच्छ चारित्र्य ही गुणवैशिष्ट्ये घेऊन महाराष्ट्रातल्या संत परंपरेतील ज्येष्ठ संत म्हणून संत नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन असलेले परंतु सर्वात वयाने ज्येष्ठ असलेले वैराग्य संपन्न संत गोरोबा काका यांचा उल्लेख आपल्याला या निमित्तानं करावा लागेल। संत गोरोबा कुंभार यांना आपल्याला माहिती आहे, गोरा कुंभार असं त्यांचं नाव होतं, परंतु आदराने त्यांना गोरोबा आणि काका या आदरार्थी नावानं सगळे संत त्या कालावधीमध्ये संबोधत असायचे। आजही आपण त्यांना गोरोबा काका याच नावानं अधिक प्रमाणामध्ये ओळखत राहतो। ते संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि नामदेव महाराजांच्या समकालीन जरी असले तरी वयानं त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ होते। त्यांचा जन्म शके 1189 म्हणजेच इसवी सन 1267 साली तेरढोकी उस्मानाबाद, सध्या ज्याला आपण धाराशिव असं म्हणतो, येथे झालेला आहे। लहानपणापासूनच त्यांचा सगळा परिवार विठ्ठल भक्त राहिलेला आहे। तीच परंपरा पुढे गोरोबा काकांनी देखील चालवलेली आहे। त्यांचं कुटुंब हे अत्यंत गुण्यागोविंदानं आणि कष्टावर जीवन जगणारं, हरिनामामध्ये सतत रमत असलेलं अशा पद्धतीचं होतं। वडिलांचं नाव माधवबुवा तर आईचं नाव रकुमाबाई असं होतं। त्यांचे वडील काळेश्वर या ग्रामदेवतेचे उपासक होते। लोक त्यांना माधवबुवा या नावानं ओळखत असत। वडील कुंभारचं काम करत असायचे, कारण जातीने ते कुंभार होते आणि म्हणून व्यवसायही कुंभाराचा तो जो मडके घडवण्याचा आहे तो त्यांचे वडील हा व्यवसाय करत असायचे। पुढे त्यांनी आई वडिलांना सांगितलं की आता तुम्ही थकलेले आहात। काकांनी सांगितलं की आता आई वडिलांना सांगितलं की तुम्ही थकलेले आहात, तुम्ही आता इथून पुढे काम करू नका, ही जबाबदारी मी पार पाडतो। आणि खरोखरच गोरोबांनी पुढे ही जबाबदारी आपल्या हाती घेतलेली आहे। आपला मुलगा आपली किती काळजी घेतो याबद्दल आई वडिलांना अत्यंत आनंद झाला, समाधान वाटले आणि त्यांनी तशा पद्धतीची धन्यता त्या काळात व्यक्तही केली होती। पुढे चालून गोरोबा काकांचा विवाह संती नावाच्या स्त्रीशी झालेला आहे आणि संती ही पत्नी म्हणून गोरोबांच्या जीवनामध्ये आली तेव्हापासून दोघे अत्यंत गुण्यागोविंदानं एकमेकांचे विचार लक्षात घेऊन संसाराचा गाडा पुढे चालवत आलेले आहेत। आई वडिलांनी गोरोबांना 2 गोष्टी सांगितलेल्या होत्या की बाळा, आपण पांडुरंगाचे भक्त आहोत, ही भक्ती कधी सोडायची नाहीये आणि पंढरपूरची वारी आपल्या घरात नित्यनेमानं चालते, ही वारी देखील कधीही चुकू द्यायची नाहीये। या 2 गोष्टी गोरोबांना आई वडिलांनी सांगितलेल्या होत्या आणि म्हणाले होते की आमचं आता पिकलं पान कधी ना कधी गळून पडणार आहे। आणि झालंच तसंच। पुढे काही वर्षानंतर त्यांचे आई वडील हे जग सोडून गेलेले आहेत आणि आई वडिलांविना गोरोबा या ठिकाणी आपल्या पत्नीसह संसाराचा गाडा पुढे चालवत आहेत। तसं जर त्यांचा दिनक्रम बघितला तर दररोज सकाळी लवकर उठायचंय, स्नान संध्या करायची आहे, म्हणजे स्नान झाल्यानंतर देवपूजा करायची आहे, न्याहारी करायची आणि आपल्या कुंभार कामाच्या साठी जायचंय आणि दिवसभर या पद्धतीचं ते काम करतायत। दुपारी घरातील खांबाला टेकून देवाचे अभंग रचणं किंवा जे अभंग आहेत ते म्हणणं, अशा पद्धतीचा दिनक्रम या ठिकाणी गोरोबांचा किंवा काकांचा राहिलेला आहे।
पुढे त्यांना त्यांच्या संसार वेलीवरती एक गोंडस फूल उमललेलं आहे, एक बाळ त्यांना मुलगा जन्माला आलेला आहे या पती पत्नीला, आणि घरामधलं वातावरण अत्यंत आनंदित झालेलं आहे, कारण काही वर्षाच्या नंतर बाळ घरामध्ये आलेलं आहे आणि हे बाळ हळूहळू रांगायला लागले, थोडंसं मोठं व्हायला लागलेलं आहे. एके दिवशीची घटना त्यांच्या जीवनचरित्रामध्ये सांगितली जाते की पत्नी संती आपल्या मुलाला पतीजवळ सोडते आणि सांगते की मी पाणी घेऊन येते आहे, मुलाकडे लक्ष ठेवा. गोरोबा होकारार्थी मान हलवतात. मुलगा तिथंच आजूबाजूला खेळतो आहे आणि गोरोबा या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की मडके बनवण्यासाठी मातीचा चिखल तुडवावा लागतो. तो चिखल या ठिकाणी गोरोबाजी तुडवतायत, परंतु तो चिखल तुडवत असताना त्यांच्या मुखातनं सारखं देवाचं किंवा पांडुरंगाचं नामस्मरण चालत असायचं. आजही अशाच पद्धतीनं संतीनं आपल्या लेकराला, पत्नीनं आपल्या लेकराला नवऱ्याच्या जवळ सोडून पाण्याला निघून गेलेली आहे आणि इकडं गोरोबा विठ्ठल भक्तीमध्ये चिखल तुडवताना देहभान विसरून या ठिकाणी तल्लीन झालेले आहेत. गोरोबा म्हणतायत की फिरत्याचा का वरती देशी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. माती पाणी उजेड वारा तूच मिसळसी सर्व पसारा, माती पाणी उजेड वारा तूच मिसळसी सर्व पसारा. आभाळच मग ये आकारा, आभाळच मग ये आकारा, तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार. तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, तुझ्या विना ते कोणा न कळे, तुझ्या विना ते कोणा न कळे. मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार. तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. तूच घडविशी तूच फोडीशी, कुरवाळीसी तू तूच ताडीसी. नकळे यातून काय जोडीसी, नकळे यातून काय जोडीसी. देशी डोळे परी निर्मिसी, देशी डोळे परी निर्मिसी. तया पुढे अंधार. तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. अशा रचना अत्यंत तल्लीन होऊन या ठिकाणी भजन गोरोबांचं चाललेलं आहे आणि त्याच वेळेमध्ये हे बाळ खेळता खेळता गोरोबांच्या पायाच्या जवळ येतं आणि विठ्ठलाच्या भक्तीमध्ये गोरोबा इतके तल्लीन झालेले आहेत की बाळ त्यांच्याच पायाखाली तुडवलं जातं. बाळ गतप्राण होतं, बाळाचं रक्त आणि मांस त्या चिखलामध्ये मिसळून जातं आणि तरीही देहभान विसरून या ठिकाणी आपलं बाळ पायाखाली आलंय याची आठवण गोरोबांना राहत नाहीये. तशाच पद्धतीचं ते कार्य कर्म ते करताहेत. संती इकडं पाणी घेऊन आलेली आहे आणि बघते तर आजूबाजूला सगळीकडं बाळ कुठंच दिसत नाही आहे. शेवटी आई आहे, अस्वस्थ होते, इकडं तिकडं बघते, पण बाळ तिच्या नजरेला कुठं दिसत नाही. अनेक जणांना विचारते माझं बाळ पाहिलं का म्हणून, पण कोणीही बाळाबद्दल सांगत नाहीये. आणि मग
तिला असं वाटतं की आपल्या पतीच्या जवळ आपण सोडून गेलो होतो, कदाचित त्यांच्या जवळ असेल, आणि म्हणून ती पती गोरोबांच्या जवळ येते आणि त्यांना विचारते की बाळाला बघितलंय का. परंतु इकडे मात्र गोरोबांचं सारखं भजन चालू आहे की विठ्ठलाच केशवाचे भेटी लागलेसे पिसे. इकडे काय म्हणतायत गोरोबा, केशवाचे भेटी लागलीसे पिसे, विसरला कैसे देह भाव. विठ्ठलाला भेटण्याचं पिस किंवा वेडे पण अंतकरणामध्ये गोरोबांच्या इतकं लागलेलं आहे की देहाचा विसर या ठिकाणी गोरोबांना पडलेला आहे. आणि मग अशाच अवस्थेमध्ये या ठिकाणी संती जी पत्नी आहे ती गोरोबांना विचारते की बाळ पाहिलं का. तेव्हा गोरोबा म्हणतात मला माहिती नाही. कुणाला माहिती आहे असेल तर विचार. ती म्हणते अहो तुम्हाला माहिती नाही तर मग इतरांना काय माहिती असेल. मी सगळीकडे विचारून पाहिलं, बाळ कुठेच नाही आहे. सांगा ना बाळ कुठं गेलं ते. तेव्हा गोरोबा म्हणतात बघ आजूबाजूला कुठंतरी खेळत असेल. तेव्हा संतीला खूप राग येतो. तिला असं वाटतं की असलं कसलं हे देवाचं भजन की ज्या भजनामध्ये माझा नवरा एवढा तल्लीन झाला आणि त्याला हेही कळालं नाही की आपलं बाळ कुठे आहे ते. आणि म्हणून तिला राग येतो आणि या ठिकाणी ती रागामध्ये म्हणते आग लागो तुमच्या त्या देवदेवपणाला, माझं बाळ कुठं गेलं ते सांगा. आग लागू द्या म्हणले तुमच्या त्या देवदेवपणाला, माझं बाळ कुठं गेलं ते आधी सांगा. असं म्हणून तिनं गोरोबांच्या पायाकडे पाहिलं तर पायाला रक्त लागलेलं आहे. आणि पुन्हा लक्षात आलं की अरे आपल्याच पतीनं आपलं बाळ पायाखाली तुडवून त्यांच्याच मुळे बाळ या ठिकाणी गतप्राण झालेलं आहे. जोरामध्ये संती हंबरडा फोडते आणि या ठिकाणी जोर जोराने आता शेवटी भांडायला लागते. गोरोबांच्या भजनामध्ये व्यत्यय येतो आणि हिनं काय मला भजनामध्ये व्यत्यय आणतोय म्हणून गोरोबा देहावर येतात आणि तिला मारण्यासाठी अंगावर धावतात. तेव्हा संती त्यांना विठोबाची शपथ घालते आणि सांगते माझ्या अंगाला हात लावाल तर तुम्हाला विठोबाची शपथ आहे. आणि असं म्हटल्याबरोबर या ठिकाणी गोरोबा पुन्हा भानावर आणखीन येतात आणि म्हणतात की कारभारीन माझी चूक झाली. मी त्या देवाच्या भजनामध्ये इतका तल्लीन झालो होतो की मला संसाराची या ठिकाणी कुठलीच गोष्ट आठवत नव्हती. आणि एकदा का माणूस देवाशी एकरूप झाला की त्यानं संसाराचा विचार करायचा नसतो. संसार हा देवाच्या पायीच अर्पण करावयाचा असतो. हे सगळं ऐकल्याच्या नंतर संती मात्र पतीला काहीच बोललेली नाही आहे. आणि गोरोबा म्हणाले की मला मोठ्या मनानं क्षमा कर. एक गोष्ट लक्षात ठेव संती, देवच एखादी गोष्ट आपल्याला देतो आणि जे देवाचा आहे तो देवच घेऊन जातो. त्यामुळं दुःख करणं सोडून दे. जे झालं ते झालं, त्याबद्दल मला क्षमा कर. आणि मग या पद्धतीनं हा दोघांचा संवाद घडतो. नंतर बरेच दिवस ते एकत्र राहतात. परंतु गोरोबा आपल्या पत्नी संतीच्या अंगाला मात्र स्पर्श करत नाहीये. पत्नीनं अंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तरी ते आपल्या अंगाला पत्नीला स्पर्श करू देत नाहीयेत. ते स्मरण करून देतात की नाही तू मला माझ्या विठ्ठलाची आण घातलेली असल्यामुळं तू आता माझ्या शरीराला स्पर्श करू शकत नाही आणि मीही तुझ्या शरीराला स्पर्श करू शकत नाही आहे. आणि पत्नी परेशान होते की असं जर झालं तर पुढे आपल्या या संसारवेलीवर एखादं फूल कसं उमलायचं आणि आपला वंश पुढे कसा चालायचा या चिंतेमध्ये संती राहते. समजून सांगण्याचा प्रयत्न करते परंतु विठोबाची आण घातल्यामुळं ती आण मोडून तिचा स्पर्श करायला गोरोबाजी काही तयार होत नाही आहेत. आणि मग शेवटी संती खूप चिंताग्रस्त होते. एके दिवशी ती माहेरला जाते. आपल्या वडिलांना हा सगळा झालेला प्रकार सांगते आणि म्हणते की बाबा माझी छोटी बहीण जी रामी आहे तिचा विवाह माझ्या पतीशी करावा असं मला वाटतं. कारण तिच्या पासून तरी कमीत कमी आपल्या वंशाला एखादं लेकरू होईल आणि वंश पुढे चालेल. तेव्हा बाप म्हणतो की अगं तुझी बहीण तिथं पत्नी म्हणून जर मी दिली तर तुला सवत तुझी बहीणच होईल. सवतीचं दुःख तुला भोगावं लागेल. तेव्हा संती म्हणते की काही हरकत नाही आहे.
मी सवत म्हणून माझ्या बहिणीला स्वीकारायला तयार आहे. आणि शेवटी मग रामी नावाच्या दुसऱ्या बहिणीशी गोरोबाजींचा विवाह संपन्न होतो. विवाह झाल्याबरोबर सासरे बुवा सांगतात की जसं तुम्ही संतीला वागवलात तशाच पद्धतीनं रामीला देखील वागवा. जसे डोळे समान दोन्हीकडं बघत असतात तसं तिला जसं वागवलं तसंच हिलाही वागवा. हे ऐकल्याबरोबर गोरोबा म्हणतात, बरं झालं पुन्हा एकदा मी संसारातनं मुक्त झालो, कारण आता मला रामीलाही स्पर्श करण्याचं काही कारण नाही आणि तीही मला स्पर्श करणार नाही आहे, कारण सासऱ्यांनी आताच तशी शपथ घातलेली आहे विठोबाची. कारण विठोबाची शपथ घालून त्यांनी तसं सांगितलेलं होतं. आणि मग पुढे रामीलाही ते स्पर्श करत नाही आहेत, रामीला देखील स्पर्श करू देत नाही आहेत. आणि अशाच पद्धतीनं या दोन पत्नी सोबत त्यांचा संसार त्यांना स्पर्श न करता चालतोय. दोघी बहिणी परेशान होतात की आता करायचं काय, पती तर आपल्याला स्पर्श करत नाहीये, करू बी देत नाहीये आणि त्याशिवाय तर आपल्याला वंशवेल वाढवता येणार नाहीये. मग काय करायचं? दोघी बहिणी विचार करतात की रात्रीला आपण पतीला मध्ये की त्यांच्या दोघी बाजूनं झोपूया आणि त्यांचे दोन हात दोघींच्या अंगावरती टाकून घेऊया आणि यांना पुन्हा एकदा आपल्याला स्पर्श करण्यासाठीची भावना जागृत करूया. असा विचार करून रामी आणि संती गोरोबाजींनी झोपलेले आहेत त्यांच्या बाजूला दोन्हीकडे येऊन झोपतात. आणि झोपेत असताना त्यांचा एक हात रामीच्या अंगावरती टाकून घेते आणि संतीच्या अंगावरती दुसरा हात पडतो. गोरोबाजी झोपेत आहेत तोपर्यंत ते हात तसेच राहतात. जसे ते झोपेतनं उठतात आणि बघतात तर काय, दोन्ही स्त्रियांच्या अंगावरती दोन हात आपले पडलेले आहेत. त्यांना राग येतो की माझ्या विठोबाची शपथ या हातांनी पाळली नाही आणि म्हणून ते जातात आणि स्वतःच दोन्ही हात त्या ठिकाणी जी काही धारदार शस्त्र असेल त्या शस्त्रावरती मारतात आणि दोन्ही हात या ठिकाणी तोडून टाकतात. आणि या पद्धतीनं या ठिकाणी पुढे दोन्ही हाताशिवाय गोरोबाजी आपलं जीवन जगायला लागलेले आहेत. परंतु असं जीवन जगत असताना त्यांना अनंत अडचणी येत आहेत, कारण हात नाही आहेत तर मग कुंभारकीचं काम कसं करायचं, काम नाही केलं तर मग हा संसार गाडा कसा पुढे चालायचा, अशा पद्धतीचं या ठिकाणी जीवनामध्ये प्रसंग उभा राहतोय. असं म्हणतात की आपल्या भक्ताला झालेला संकट लक्षात घेऊन विठ्ठल आणि रुक्मिणी या दोघांनी देखील इथे येऊन त्यांचा संसार गाडा चालवण्यासाठी काम केलं, असंही त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला वाचायला मिळतं. पडता झडबारी दासी आटवावा हरी, मग तो होऊ निदिशीन आड घाली सुदर्शन. किंवा भक्तासाठी देव सतत या ठिकाणी कामाला उपस्थित होतो. अशा कितीतरी घटना आपल्याला संत चरित्रांच्या मध्ये पाहायला मिळतात. गोरोबांच्या जीवनाच्या बाबतीत असं सांगितलं जातं, काही काळ अशाच पद्धतीनं बिना हाताचा आणि कुठल्याही प्रकारचं मूलबाळ नसताना स्त्रियांना स्पर्श न करता संसार काही वर्ष पुढे चालतो. त्याच काळामध्ये आषाढी एकादशी येते. नित्यनेमानं आषाढी एकादशीला गोरोबाजी जात असतात. यावेळेला ते ठरवतात की आपण दोन पत्नींनाही घेऊन जायचं आहे. दोन्ही पत्नी आणि गोरोबा आषाढी एकादशीसाठी पंढरपूरच्या वारीला निघालेले आहेत. रस्त्यानं तिघे जणच पायपीट करत आणि पंढरपूरला जाऊन पोहोचतात. चंद्रभागेचं दर्शन घेतात किंवा चंद्रभागेमध्ये स्नानही करतात आणि पुंडलिकाचं दर्शन घेऊन पांडुरंगाच्या दर्शनासाठी ते मंदिरामध्ये येतात. मंदिरामध्ये या ठिकाणी नामदेव महाराजांचं कीर्तन चाललेलं आहे. हे तिघेही कीर्तनामध्ये बसलेले आहेत. नामदेव महाराज कीर्तनामध्ये सगळ्यांना विठ्ठलाचा जयघोष करण्यासाठी हात उंच करून नामस्मरण करायला सांगतात. गोरोबांना तर हात नाही आहेत, तरी परंतु गोरोबाजी अंतकरणातनं विठ्ठलाचं नामजप करतात. आणि असं सांगितलं जातं की त्याच वेळेला हळूहळू गोरोबाजींना हात फुटायला लागतात आणि नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये दोन्ही हात गोरोबाजींना पुन्हा परत आलेले आहेत. आपल्या पतीला आलेले हात पाहून दोन्हीही पत्नींना अतीव आनंद होतो. त्याच वेळेला संतीच्या मनातलं मातृत्व तीव्रपणे जागं होतं आणि तिला असं वाटतं की माझं जे गेलेलं बाळ आहे ते देखील विठ्ठलांनी परत द्यावं. विठ्ठलाच्या अंतकरणातनं तशा प्रकारची आर्तहाक संती देते आणि सांगतात की त्याच वेळेला ते बाळ देखील रांगत रांगत नामदेव महाराजांच्या कीर्तनातनं आई संतीच्या जवळ येतं आणि गोरोबाजींना
रामीला आणि संतीला अतिव आनंद होतो आणि गोरोबाजींना वाटतं की देवाने माझ्यासाठी खरं म्हणजे कष्ट घ्यायला नको होतं पण घेतलंय. आणि मग बाळ आणि हे हात घेऊन हे सगळा परिवार पुन्हा तेरढोकेला या ठिकाणी परत येतो आणि अत्यंत आनंदानं पुढचा संसार या ठिकाणी चाललेला आहे. त्याबद्दल असा अभंगही आलेला आहे की वर हात करा व मुखानं विठ्ठल विठ्ठल टाळा. आणि या पद्धतीनं हे सगळेचे सगळे परत तेरढोकेला आलेले आहेत. आणि इथं येऊन राहिल्यानंतर एके दिवशी स्वप्न दृष्टांत रुक्मिणी मातेचा गोरोबाजींना होतो की तुला जी विठ्ठलाची आण घातलेली आहे त्या आणेतनं आज आम्ही मुक्त करतो आहोत. त्यामुळे इथून पुढे तू तुझ्या स्त्रीला स्पर्श करू शकतो किंवा स्त्रिया देखील तुम्हाला स्पर्श करू शकतात. अशा पद्धतीनं त्या दृष्टांतातनं गोरोबाजींना बाहेर काढलं जातं आणि मग नंतर या आणेच्या बाहेर येऊन ते संसार आपल्या पत्नींच्या बरोबर करत आहेत. आणि अशाच पद्धतीनं गोरोबाजांचा अत्यंत आनंदाचा संसार चाललेला आहे. परंतु देवाची भक्ती मात्र तसोबरी कमी झालेली नाही आहे, दिवस दिवस वाढताना दिसते आहे. अशाच कालावधीमध्ये गोरोबांच्याकडं या दोन्हीही पत्नी अत्यंत मनातनं गोरोबाजींना हा संसार चालवताना परपंच चालवत असताना मदत करतायत आणि नित्यनेमानं कुंभारकीचं काम हा परिवार करतोय, अत्यंत आनंदानं जीवन जगतोय. अशाच अवस्थेमध्ये बऱ्याच वेळेला अनेक संत गोरोबांजींना भेटायला येतात, घरी मुक्काम करतात. त्या सगळ्यांची सरबरास करण्याचं काम या दोन्ही पत्नी अत्यंत आनंदानं करत आहेत. अशामध्येच निवृत्तीनाथ, मुक्ताबाई, नामदेव राय असे बरेच संत त्यांच्याकडे येतात. एकदा संत संमेलन भरतं आणि त्या संत संमेलनामध्ये नामदेव महाराजांच्याकडे असलेला अहंकार दूर करण्यासाठी मुक्ताबाई गोरोबा काकांकडे जबाबदारी सोपवतात की काका, नामदेवांना अहंकार आलेला आहे आणि तो अहंकार घालवण्यासाठी आपल्याला आता इथं परीक्षा घेणं महत्वाचं आहे. आणि म्हणून इथे उपस्थित असणाऱ्या या संतांच्या पैकी कोण कच्चा मडका आहे आणि कोण पक्क मडका आहे, भाजलेलं मडका आहे, तुम्हाला त्यातला चांगला अनुभव आहे, तुम्ही थापटणं हातात घ्यावं आणि परीक्षण करावं अशी जबाबदारी मुक्ताबाई गोरोबाजींच्या वरती टाकतात. गोरोबा काका हातात थापटणं घेतात आणि उपस्थितांच्या थापटण्याच्या माध्यमातून तिथं परीक्षा घेतात. त्या परीक्षेमध्ये केवळ नामदेव महाराज मात्र कच्चं मडकं म्हणून ठरलं जातं. हे ऐकल्याच्या नंतर नामदेव महाराजांना खूप वाईट वाटतं. ते देवाजवळ रडतात, म्हणतात की देवा, तुझ्याबरोबर मी जेवतो, बसतो, उठतो आणि मला कच्चं मडकं ठरवलं गेले. म्हणतायत की तुला गुरु करावा लागेल. देवा, तुम्ही मला मार्गदर्शन करा. देव म्हणतात खरंच आहे नाम्या, मग तुझे आणि माझं शक्य असलं तरी गुरुशिवाय खऱ्या अर्थानं पूर्णत्व नाही आहे, तुला गुरु करावा लागेल. आणि मग पुढे या ठिकाणी इसोबा खेचर हा गुरु नामदेव महाराज करतात आणि त्यांच्या परमार्थाला पूर्णत्व येतं. अशा पद्धतीनं गोरोबा काका नामदेव महाराजांच्या परमार्थाला पूर्णत्वाकडे घेऊन जाण्याचं काम करणार आहे. म्हणून संत म्हणून देखील त्यांचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करावा लागणार आहे. या आपल्याला माहिती आहे की विसोबा खेचरांच्या गुरुत्वाचा उपदेश नामदेवांना झाला. त्यानंतर आपण जर गोरोबा काकांच्या संबंधानं बघितलं तर सकल संत गाथेमध्ये काकांचे एकूण 20 अभंग आपल्याला पाहायला मिळतात. ज्या अभंगांच्या माध्यमातनं या ठिकाणी त्यांनी आपले विचार व्यक्त केलेले आहेत. असे हे काका चैत्र वद्य त्रयोदशीला या ठिकाणी 1317 रोजी तेरढोकी जिल्हा उस्मानाबाद किंवा आपण ज्याला आता धाराशिव म्हणतो त्या ठिकाणी समाधिस्थ झालेले आहेत. आणि म्हणून दरवर्षी चैत्र वद्य त्रयोदशी हा दिवस काकांचा पुण्यतिथी दिवस म्हणून संपन्न केला जातो. शके 1239 मध्ये किंवा 20 एप्रिल 1317 किंवा चैत्र वद्य त्रयोदशी हा त्यांचा पुण्यस्मरण दिन किंवा पुण्यतिथीचा दिवस म्हणून या ठिकाणी आपण संप्रदायामध्ये पाळत आलेलो आहोत. त्यांनी जे एकूण 20 अभंग लिहिले त्या 20 अभंगांचा संपूर्ण अर्थ आपल्याला आता इथं घेणं शक्य नाही आहे, कारण व्हिडिओची लांबी लक्षात घेऊन फक्त काही अभंगाचा केवळ उल्लेख करून आपण या व्हिडिओला पूर्ण विराम देणार आहोत. त्यांनी जो अभंग लिहिला त्यामधला हा एक अभंग आहे की केशवाचे ध्यान धरोनी अंतरी. केशवाचे ध्यान धरुनी अंतरी
मृत्तिके माझारी नाचत असे. केशवाचे ध्यान धरुनी अंतरी मृत्तिके माझारी नाचत असे. विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळा. विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळा. नेत्री वाहे जळ सद्गदित. नेत्री वाहे जळ सद्गदित. कुलालाचे वंशी जन्मले शरीर. कुलालाचे वंशी जन्मले शरीर. तो गोरा कुंभार हरिभक्त. माझा जन्म कुठे झाला आणि मी माझं काम कशा पद्धतीने देवाचं नाम घेत करतो याबद्दलचं एका अर्थानं परिचयच या रचनेतनं गोरोबा काकांनी दिलेला आहे. दुसरी रचना त्यांची आहे, वरती करा कर दोन्ही सर्व हस्त करीती वरी. आता आपल्याला माहित आहे त्यांना नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये जे हात वर आले ना, तर त्याच्या संबंधाचं वर्णन इथं आहे. वरती करा कर दोन्ही सर्व हस्त करीती वरी. गोरा लाजला अंतरी नामा म्हणे गोरोबासी. वरती करावे हस्तासी. गोरा थोटा वरती करी हस्त फुटले वरचे वरी. या ठिकाणी नामदेव महाराजांनी सगळ्यांना हात वर करायला सांगितले, परंतु गोरोबा काकांना हात नव्हते. त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये थोडीशी लज्जा उत्पन्न होती की आता हात कसे वराई करायचे. परंतु नामदेव महाराज म्हणतात की नाही, तुम्ही हात वर करण्याचा प्रयत्न करा. आणि थोटेच हात या ठिकाणी गोरोबाजी वर करतात आणि तेवढ्यामध्येच त्यांना हस्त फुटले वरचे वरी असं या रचनेतनं त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि देवा तुझा मी कुंभार नासी पापाचे डोंगर अशी एक त्यांची अत्यंत प्रसिद्ध रचना आहे. काय म्हणतात, देवा तुझा मी कुंभार नासी पापाचे डोंगर ऐसा संतप्ते हो जाती घडे साधूची संगती. देवा आपल्या जातीबद्दल ते म्हणतात की देवा तुझा मी कुंभार आहे आणि मी काय करतो, नासी पापाचे डोंगर, पापाचे डोंगर नासण्याचं काम या ठिकाणी मी करतो. ऐसा संतप्ते हो जाती घडे साधूची संगती. हे कधी शक्य होतं पापाचे डोंगर घालवण्याचं काम, जर आपण साधूच्या संगतीमध्ये आलो तर. साधूचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंते असं म्हटलं गेलेलं आहे. तृणाग्नी मिळेत समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. आणि हे नाम कुठे मिळतं तर संतांच्या सहवासामध्ये मिळतं. आणि म्हणून या ठिकाणी गोरोबा म्हणतात की ऐसा संतप्ते हो जाती घडे साधूची संगती. पूर्ण कृपा भगवंताची गोरा कुंभार मागे हेची. देवाकडं गोरोबाजी काय मागतायत तर गोरोबाजींना दुसरं काहीही नको आहे देवाकडनं. देवाकडनं त्यांची मागणी हीच आहे की देवा हे भगवंता तुझी पूर्ण कृपा मला मिळावी. तुझी कृपा जर मला मिळाली तर बाकी मला काहीही नको आहे. या पद्धतीनं गोरोबाजींचे 20 अभंग त्यांनी अशाच पद्धतीचे लिहिलेले आहेत. त्यापैकी 1-2-3 अभंगांचा अत्यंत केवळ उल्लेख आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे. असे हे वैराग्य संपन्न परमार्थ बरोबर प्रपंच दोन्हीही सोबत घेऊन या ठिकाणी तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. या ओवीच्या माध्यमातून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की आपल्याला जे दिलं गेलेलं काम आहे ते काम प्रामाणिकपणे करणं म्हणजेच देवाला स्वकर्माचे फुलं अर्पण करण्यासारखं आहे. आपलं काम सोडायचं आणि केवळ देवाचं भजन करत बसलं. आपण कर्मापासून बाजूला राहून जर देवाची भक्ती करत असू तर ती भक्ती देवाला आवडत नाही आहे. तेव्हा आपण काम करत करत संसार करत करत परमार्थ करावा, प्रपंचाबरोबर परमार्थ करावा आणि तोही सुंदर पद्धतीने करता येतो. वैराग्य ही जीवनामध्ये आपल्याला पाळता येऊ शकतं. अशा पद्धतीचे अनेक त्यांच्या चरित्रातनं आपल्याला घेण्यासारखे बोध आहेत. त्यांच्या चरित्रामध्ये हात फुटणं असेल, मृत्यबाळ परत येणं असेल, अशा ज्या काही गोष्टी या आधुनिक काळामध्ये निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी चमत्कृतीपूर्ण वाटतील, अनाकलनीय वाटतील. परंतु संतांच्या चरित्रामध्ये या पद्धतीचं वर्णन हे त्यांना चमत्कार दाखवून त्यांना आपल्याला नमस्कार करावा यासाठी हे आलेल्या घटना नाही आहेत, तर त्यांचा जीवनातनं अलौकिकत्व
सिद्ध करण्यासाठी आणि त्यातनं त्यांना एखाद्या गोष्टीबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये जर निष्ठा बाळगली, मग ती संतांच्या बद्दल असेल, मग ती देवाच्या बद्दल असेल, आणि तिच्याशी जर आपण समरस राहिलो तर कितीही संकट आली तर ते संकटाचं सोल्युशन किंवा त्याचं उत्तर आपल्याला निश्चित नियती देते. या अर्थानं आपण या घटनांच्याकडं पाहिलं पाहिजे. शेवटी गोरोबाजींचं प्रपंच आणि परमार्थ अत्यंत नेटके पद्धतीनं त्यांनी केला आणि आपल्यालाही सांगितलंय की ईश्वराची भक्ती ही तुम्ही चांगल्या पद्धतीचा प्रपंच करू शकता, परंतु प्रपंचामध्ये इतकेही गुंतून जाऊ नका की परमार्थाकडे एकदम दुर्लक्ष होईल. तर प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टींना सोबत घेऊन देखील आपल्याला ईश्वराला प्राप्त करता येतं, चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी जीवन जगता येतं. अशा पद्धतीचा संदेश गोरोबाजींच्या चरित्रातनं आपण घेतला पाहिजे, तो घ्यावा आणि आपल्याला आपला प्रपंच आणि परमार्थ नेटका करण्यासाठी गोरोबा काकांनी बळ द्यावं, अशा प्रकारची अपेक्षा या पुण्यतिथीच्या निमित्तानं या व्हिडिओच्या माध्यमातून करतो. आणि आत्तापर्यंत 530 पेक्षा अधिक व्हिडिओ मी रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती टाकलेले आहेत, ज्यामध्ये विविध संतांची चरित्र, महापुरुषांच्या चरित्रांचा मागोवा, अनेक कीर्तनकारांच्या, महाराष्ट्रातल्या ख्यातकीर्त कीर्तनकारांची कीर्तन, गायकांचे गायन आणि माझे स्वतःचे प्रवचन मोठ्या प्रमाणावरती टाकलेले आहेत. परीक्षेला सामोरं कसं जावं पासून विद्यार्थ्यांना मोटिवेशनल देणारे अनेक भाषणं या यूट्यूबवरती टाकलेले आहेत. तेव्हा आपल्याला विनंती आहे की आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्यावं आणि त्याचबरोबर आपल्या मित्रांकडे देखील चांगले व्हिडिओ पाठवून या ठिकाणी या सत्कार्याला सहकार्य करावं, अशा प्रकारची नम्र अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि गोरोबा काकांचे चरणी पुनश्च एकदा नतमस्तक होऊन वाणीला पूर्ण विराम देतो. गोरोबा काका महाराज की जय.